आता महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि 20च्या 20 प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार सज्ज झालेले आहेत। आमच्याकडे उमेदवारीसाठी अक्षरशः उड्या पडायला लागलेल्या आहेत। कितीही तुम्ही प्रयत्न केलेत तरीही काँग्रेस संपू शकत नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून सगळं आपले जग उभं केलं, प्रचंड आर्थिक आपली संपत्ती उभी केली आणि त्या संपत्तीच्या जोरावरती आज ते काँग्रेसमधलेच माणसं फोडायला लागलेले आहेत। आपल्या आईवर वार करण्यासारखा हा प्रकार आहे आणि हे जनता पाहते आहे। जनता नेहमी ज्याच्यावर अन्याय होतो, अन्यायग्रस्त जो असतो त्याच्या बाजूने असते। म्हणून आणखी त्यांनी आमचे कार्यकर्ते फोडावेत, आमचे नेते फोडावेत, उलट हे चांगली गोष्ट आहे। आमचं जे चोकअप झालेलं आहे, 4-4 वेळेला 5-5 वेळेला नगरसेवक असणारे जे लोक होते, त्यांच्या वार्डामध्ये काम करणारे आणि जे बिनीचे आमचे कार्यकर्ते होते, जे तिथं हाड उगळून लावत होते पक्षाला, ते कधीच उजेडात येत नव्हते। आणि या निमित्तानं हे चोकअप निघालेलं आहे, बॅरिकेड निघालेले आहेत आणि खूप चांगले तरुण कार्यकर्ते आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहेत आणि त्याबद्दल मी खरोखरच जाणाऱ्याचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की नवी फळी आम्हाला मिळते आणि ती पुढे आम्हाला 30 वर्ष 40 वर्ष काँग्रेसला मिळणार आहे। केवळ पैशाच्या जोरावरती पक्ष फोडणं, पैशाच्या जोरावरती नेते पळवणं हे यांचं आता पुढे चालणार नाही। जनतेला याचाही कंटाळा आला, ही फेस संपलेली आहे। लोक यांच्याकडून पैसे घेतील परंतु प्रामाणिक उमेदवाराला मतदान करतील।